विवाह प्रमाणपत्र नसल्याने 20 ते 25 परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर नाकारला प्रवेश। संतप्त परीक्षार्थी महिलांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव, परीक्षा रद्द करण्याची केली मागणी। अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी आयोजित परीक्षा देण्यासाठी गुरुवारी शहरातील तक्षशिला पॉलिटेक्निक परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या परीक्षार्थी महिलांकडे विवाह प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट नसल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला। त्यामुळे काही वेळाकरता या परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता। परीक्षार्थी महिलांच्या म्हणण्यानुसार विवाह प्रमाणपत्रासाठी यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत। परीक्षा केंद्रासाठी बुलढाणा, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद तसेच इतर विविध जिल्ह्यातील महिलांनी आपला जिल्हा परीक्षा केंद्र म्हणून निवडलेले असताना देखील त्यांना अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले। तसेच 2 दिवसांपूर्वीच ऑनलाईन प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झाले असून त्यावरही विवाह प्रमाणपत्र संदर्भात कोणत्याही सूचना नसल्याचं परीक्षार्थींचं म्हणणं आहे। तर एका विधवा परीक्षार्थी महिलेलाही विवाह प्रमाणपत्रासाठी परीक्षा देऊ दिली नाही। त्यामुळे या संतप्त परीक्षार्थी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात धाव घेतली। अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे। तर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार परीक्षार्थी महिलांच्या प्रवेशपत्र आणि ओळखपत्रावरील नावांमध्ये तफावत असल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी महिलांना विवाह प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आले होते। ते नसल्यानेच त्यांना प्रवेश नाकारण्यात आला। नियमानुसारच सर्व परीक्षार्थींना प्रवेश दिल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज।
नमस्कार, मी दीक्षा अर्जुन सावळे. मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे. मी डोणगाव या गावावरून आलेली आहे आणि मी सकाळी 6 वाजतापासून इथं येऊन बसलेली आहे अमरावतीमध्ये. आणि मला पेपरसाठी बसू दिलं नाही. माझ्याकडे माझा हॉल तिकीट आहे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे, तरी मला एंट्री दिलेली नाही, मला बसू दिला नाही. याचं कारण का? आणि बरेच अशा लेडीज आहेत की त्यांना दुसऱ्या सेंटरमध्ये हेच डॉक्युमेंट असताना त्यांना बसू दिलेलं आहे. मग आमच्यासोबत असा अन्याय का? आम्ही कोणाकडे जायचं? आम्ही शिव मॅडमकडे गेलो, आम्ही कलेक्टर साहेबाच्या ऑफिसमध्ये आलो, आम्हाला कोणीच असं प्रश्न चांगला दिला नाही, उत्तर आमचे ऐकले नाहीत. आम्ही आता कोणाकडे जावं, काय करावं? आम्ही सकाळपासून इथं उपाशी बसलेले आहोत. तर आमच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तर मग आता आम्ही काय करावं? परीक्षा आमची अंगणवाडी प्रवेशिकेची होती. आणि तुम्ही कलेक्टरला भेटले? कलेक्टर साहेबांनी आम्हाला भेटलेच नाही आम्हाला. शिव मॅडम म्हटल्या की हे आधार कार्ड पॅन गोंधळाचा विषय असा आहे की काही लोकांचं लग्ना अगोदरचं नाव जे आहे त्या नावानं फॉर्म भरलेलं आहे आणि लग्नानंतरचं नावामध्ये त्यांचं बदल आहे. आणि नाव बदलबाबत अशा सूचना आहे शासनाच्या गाईडलाईनमध्ये. एक तर त्यांनी गव्हर्मेंट गॅजेट त्यांनी शो केलं पाहिजे किंवा मग ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी शो केलं पाहिजे, अशा गाईडलाईन आहेत. त्या गाईडलाईननुसारच या ठिकाणी जे कंपनी आहे TCS कंपनी IBPS ते त्यांना अलाउड करीत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या शासनाच्या गाईडलाईन आहेत तेच आपल्याला फॉलो आपल्याला करावं लागणार आहे. ते जे आहे ते बाकीचे ID प्रूफ जे आहेत ते बाकीचे ID प्रूफ आहे. जे नाव सेम असेल, ज्या नावाने अर्ज केला असेल त्या नावाच्या बाबतीमध्ये आहे. नाव बदल असेल तर लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचं नाव जर असेल तर त्यासाठी गव्हर्मेंट गॅजेट आणि मॅरेज सर्टिफिकेट हे असे गाईडलाईन आहेत. नाही, आता ते कंपनीला जे गव्हर्मेंटचे गाईडलाईन आहेत त्याच्यामध्ये जे बसणार आहेत त्यांना ते अलाव करणार आहेत. याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. नमस्कार, मी दीक्षावती श्रावण सरतापे हिंगोलीवरून आलेली आहे. मी आज इथे अमरावतीला अंगणवाडी सुपरवायझर ह्या एक्झामसाठी आले होते, पण त्यांनी काही कारणास्तव मला बाहेर काढलं. आणि ते कारण म्हणजे की माझ्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही. आणि ह्याच्या अगोदर मी तलाठीची एक्झाम इथेच दिली. त्यावेळेस जे डॉक्युमेंट्स होते तेच डॉक्युमेंट्स ह्यावेळेस पण होते, पण ह्यावेळेस त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट मागितलं. आणि माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यामुळे मी मॅरेज सर्टिफिकेट कसं देऊ शकणार आहे? तर मी तिथं त्यांच्याकडे हे केलं, तक्रार नोंदवली, त्यांना रिक्वेस्ट केली की मी मॅरेज सर्टिफिकेट काढू शकत नाही किंवा त्यांना देऊ शकत नाही. आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर मी घरून मागून घेते, तुम्हाला फोटो दाखवते किंवा कलर प्रिंट पण काढून देते. त्यांनी कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट केली नाही आणि पोलीस प्रशासन बोलून मला खाली हाकलून देण्यात आलं, तिथून काढून देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर आम्ही सीओ मॅडमकडे गेलो. सीओ मॅडमकडे पण हीच सेम तक्रार दाखल केली आम्ही. मी स्वतः बोलले मॅडमला. मॅडम म्हणल्या की तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागत होतं. आम्हाला 27 फेब्रुवारीला हॉल तिकीटचा मेसेज आला काढून घेण्याचा, आणि त्याच्यावर अशी कुठलीही हे नव्हती. त्याच्यावर फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन ह्या 3 गोष्टी नमूद केलेल्या होत्या. आणि त्यातल्या 3ही मी सोबत आणल्या होत्या, तरी पण मला एक्झाम देऊ दिली नाही. आणि तिथे मला मॅरेज सर्टिफिकेटसाठी फोर्स केला त्यांनी, मॅरेज सर्टिफिकेट दाखवा. जर माझ्या मिस्टरांची डेथ झालेली असेल तर मी मॅरेज सर्टिफिकेट कसं दाखवणार, कोणत्या बेसवर दाखवणार? तरी पण त्यांनी देऊ दिली नाही मला एक्झाम. आणि हेच डॉक्युमेंट असताना मी तलाठ्याची एक्झाम दिली, हे पण मी त्यांना सांगितलं, तरी पण त्यांनी देऊ दिली नाही मला. काय मागणी आहे? आमची मागणी हीच आहे की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा ही पेपर देण्याची संधी द्यावी. नमस्कार, मी उस्मानाबादहून आले, राणी किशोर कसबे. अंगणवाडी पर्यवेक्षिका या एक्झामसाठी मी इथं आलेली आहे. तर कालपासून आम्हाला हे सेंटर नसताना पण आम्ही चूज पण केलं नाही अमरावती सेंटर. आम्ही लातूर उस्मानाबाद सेंटर चूज केलं, तरी पण आम्हाला अमरावती सेंटर दिले. कालपासून 6 वाजल्यापासून बसचा प्रवास करून आत्तापर्यंत सकाळपर्यंत आम्हाला एक्झाम देता आली नाही. आणखीन पण त्याचं एकच कारण आहे की आमच्याकडे फक्त मॅरेज सर्टिफिकेट नव्हतं. ह्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं आधार कार्ड, पॅन कार्ड हे दोन्ही असताना पॅन कार्डवर वडिलांचं नाव आहे, मिस्टरांचं नाव आहे, तरी पण ते प्रूफ मानत नाहीत. आम्ही CO मॅडमकडे गेलो. CO मॅडम म्हटल्या की हे फक्त 50 रुपयाला येतं म्हणे, ह्याचा काही प्रूफ नाही. ह्याचा प्रूफ नसताना तुम्ही फॉर्म भरताना हे कशाला जोडलं? मग आम्हाला फक्त मॅरेज सर्टिफिकेटच जोडायला सांगायचं ना. आता आम्ही इथे पण आलो तहसील ऑफिसमध्ये, इथे पण आम्ही तहसील सरांना बोललो. त्यांनी पण म्हणतात माझ्या हातात काही नाही आहे, IBPSचा पेपर दिला असंच होतं. आणि सेम हीच एक्झाम आज इथे ज्ञानोदय ह्या सेंटरवरती चालू आहे, तिथे सर्वज्ञ सेंटरवरती तिथे ह्याच डॉक्युमेंटवरती ते पेपर देत आहेत. मग आम्ही एवढ्या जणांनी काय अन्याय केला की आम्ही आज पेपर देऊ शकत नाहीत? ह्या IBPS 1000 रुपये फीस घेतं. एवढं आम्हाला तिथून उस्मानाबाद ते अमरावती अक्षरशः विभाग सोडून दुसरीकडे पेपरला यावं लागते, तरीसुद्धा आम्हाला
बस नसते, आम्हाला कशाची सुद्धा सेवा नसते. आम्ही कॅबिनमध्ये बसून येऊन आम्ही आज पेपरला आलो, तरीसुद्धा आज आम्हाला पेपर देता येत नाही. आता किती वाजलेत मॅडम? 4 वाजलेत. कालपासून आताच्या 4 वाजेपर्यंत आम्हाला आणखीन पाणी का अन्न नाही. ह्या सेंटरवर एक जार नव्हता पाण्याचा आम्हाला पिण्यासाठी. ही IBPSची 1000 रुपये फीस भरलेलीची सोय आहे. आम्ही सगळेजण ह्याचा निषेध करतो. एक तर हे पेपर रद्द करावा, नाहीतर आम्हाला पेपरला बसण्याची काही कशी संधी द्यावी आणि आम्हाला इथून आम्ही जाणार नाही ते पेपर दिल्याशिवाय. पेपरचा वेळ काय? पेपरचा वेळ 11चा होता आणि त्या सेंटरमध्ये रिपोर्टिंग टायमिंग 11चा आहे आणि ते जे तिथे कार्यवाही करणारे होते त्यांनी 12च्या नंतर चेकिंग करायला चालू केले आमचे फॉर्म. अक्षरशः तिथे 2-3 कॅन्डिडेट तर अक्षरशः चक्कर येऊन पडले की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट होतं मॅरेजचं, फक्त झेरॉक्स होती, काहीकडे कलर सर्टिफिकेट नव्हतं म्हणून ओरिजिनल सर्टिफिकेटसाठी त्यांना बसू दिलं नाही. नाही, आम्हाला काही तशी दिली नाही. आम्हाला 27 तारखेला आम्हाला सांगितलं आणि 27ला आले आणि 29ला आम्हाला फक्त 3 दिवस भेटले आम्हाला इथं येण्यासाठी. आम्ही कुठलीही तयारी करायला आम्हाला टाइम भेटलेला नाही. आणि याच्यावर त्यांनी मेन्शन केलेले फॉर्मवरती की पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दोन्हीपैकी एक चालेल प्रूफ, तरी पण त्यांनी आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तरी पण ते लीगल नाही म्हणून सांगतायत.